सौ माधुरी शामराव साळुंखे ह्या 2005 साली नगरसेविका होत्या. सर्जेराव साळुंखेने स्वतःच्या पैशातून त्यांच्या साईडवरचा बुरुम आणून टाकून रस्ते केलेले आहेत. असा तो कामाचा माणूस आहे. कामाच्या माध्यमातून त्यांची लोकांशी चांगली जोडलेली आहे. ते भागात नेहमी फिरत असतात, लोकांची कामं करत असतात आणि रोज सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. असं काही नसते, विकास व्हायचा होत असते, करणारे करत असतात. प्रशासनानं साहेब तसं काही 5 वर्षात काही कामं झालं नाहीत. पण लोकांनी स्वतःची कामं, स्वतःचे अंगण झाडणे, रस्ते झाडणे स्वतः 5 वर्षात लोकांनी भोगलेलं आहे. या युती सरकारच्या काळात 5 वर्षामध्ये युती सरकारनं काही लक्ष दिलेलं नाही. पूर्वी कसं काँग्रेसची महापालिकेत सत्ता होती, परत वरती पण सत्ता होती, त्यावेळी कामं व्हायची, विकास व्हायचा, साफसफाई, स्वच्छता, गटर वगैरे सगळं व्हायचं. पण ह्या 5 वर्ष प्रशासक काळात काही कामं झालं नाहीत. बंटी साहेबांनीच काम योग्य केलंय, चांगलं काम केलंय. तिनेच कामवाडी पाईपलाईन आणल्या, पण त्याच्याविरुद्ध काय ते बोलायचं आणि श्रेय आपण घ्यायचा प्रयत्न करायचा, असं काय नाही. सगळं जग जाहीर आहे, कंप्लीट महाराष्ट्रभर. इव्हन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा माहित आहे. ते स्वतः त्या उद्घाटनाला आलेले. फक्त श्रेय आता घेतात सगळे, पण बंटी पाटलांनीच काम 100% केलं, यात काही शंका नाही. प्रभागाच्या 18 मध्ये काँग्रेसच्या लोकांना उमेदवार हे करायचं, विजय करायचं 4-4. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सोनवणे भोपाल शेट यांच्या मुलगी आहे. दोन्ही भागामध्ये काँग्रेस प्रणित भाग आणि दोन्ही भागामध्ये काँग्रेसचे 100% 80 सीटा येणार, 100%, यात काही शंका नाही.